राहुरी तालुक्यातील मानोरी गावात पूर्व वैमनस्यातून 2 गटात दाक्षिणात्य चित्रपटाला शोभून दिसेल अशा सिने स्टाईलने तुफान हाणामाऱ्या झाल्यात। ऐन जत्रेच्या दिवशी मांजरी रस्त्यावर दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। राहुरी तालुक्यातील मानोरी गावात पूर्व वैमनस्यातून 17 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जमिनीच्या वादातून 2 गट आमने सामने भिडून दाक्षिणात्य चित्रपटाला शोभून दिसेल अशा सिने स्टाईलने तुफान हाणामाऱ्या झाल्याने राहुरी मांजरी रस्त्यावर दहशतीचे वातावरण ऐन जत्रेच्या दिवशी निर्माण झाले होते। तुफान हाणामारी दाक्षिणात्य चित्रपटात शोभतील अशा सिने स्टाईल मारामारीचे दर्शन बघ्यांना झाले। यात काठ्या, कुऱ्हाडी, लाकडी दांडे, गज, लोखंडी टामी, शॉक बस्परचे पाईप अशा विविध साहित्यांचा वापर करण्यात आला। यात 4 जण जखमी तर 1 जण जीवाच्या अकांताने भयभीत होऊन परागंदा झालाय। तर सय्यद परिवारातील कुटुंबाने जीवाच्या भीतीने राहुरीच्या सादिक पठाण कुटुंबाकडे आश्रय घेतलाय। तुंबळ हाणामारीत सय्यद परिवाराच्या घराचे आतोनात नुकसान करण्यात येऊन घराचा दरवाजा अक्षरशः हत्यारांनी भोसकून भगदाड पाडून मोडलाय। खुर्ची आणि सामानाची तोडफोड तसेच दारात उभ्या असलेल्या 4 चाकी स्कॉर्पिओ वाहन आणि एका होंडा शाईन दुचाकीचे मोठाले दगड टाकून नुकसान करण्यात आले। अफसाना अय्यूब सय्यद या महिलेच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी मानोरी गावातील राजू मकबूल पठाण, सलमान अलेखा पठाण, इम्रान अलेखा पठाण, रफिक दुलेखा पठाण, बाबूलाल हसन पठाण यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार आहेत। पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप अफसाना सय्यद यांनी केलाय। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी आणि ग्रामस्थातून होतीये। मी गाडीवर भरून निघलो असता, कामावर चाललो असता, तिने घरी थांबलो। मी गाडी बाहेर काढली असता, राजू मकबूल पठाण, मुहसिन पठाण, इम्रान पठाण, सलमान पठाण, मतीन पठाण यांनी येऊन मला लाकडी गज व दाण्याने मारहाण केली। सलमान पठाणने गाडी माझी फोडली व मला धरून आणलं तिने। मी घरी पळालो असता, घरी येऊन तिने मी घरात घुसलो, मग तिने दार तोडून माझ्या आई व वडिलांना मारहाण केली। कशावरून मारहाण केली तुम्हाला? ते घटना आमचं भांडण चालू होतं, त्यांना नोटीस आल्या, त्याच्यामुळे तिने मनात राग घेऊन आम्हाला मारहाण केली। याबाबत तुम्ही राहुरी पोलीस स्टेशनला काही फिर्याद दाखल केली? राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। सकाळपासून बसलो आम्ही, तिने काही दखल नाही दिली आमची। पाहू म्हणली ती, काही तिने फिर्याद नाही घेतली आमची। माझे बाप्पा फरार आहे, त्यांचा शोध लागला पाहिजे। राहुरी पोलिसांनी फिर्याद घेतली नाही तुमची? फिर्याद घेतली पण तिने त्याच्यावर काहीच केलं नाही सर, दखलच घेतली नाही तिने। फिर्याद घेतली पण ऍक्शन घेतली नाही? ऍक्शन घेतली नाही तिने। काय म्हटली त्याबाबत? ती म्हणे पाहू आम्ही, म्हणे उद्या पाहू म्हणे, असं म्हणते। आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या गावात? सर सध्या ते जीवाला धोका आम्हाला, तिने लय हल्ला केला तिने आमच्या। मग आता तुम्ही गावाकडे जाणार की नाही? गावाकडे नाही जाऊ शकत सर। का बरं? ते आम्हाला आणखीन सर आमचं गट नंबर 8 वरून भांडण चालू होते नाही का। तर हे भांडण आमची जवळजवळ 17 वर्षापासून चालू होते। तर 17 वर्षाच्या दरम्यान आमच्याकडून आज रिझल्ट लागला। खूप दिवसापासून असे धमकी देत होते नाही का, तुम्हाला जीवे मारू नाही का असं। तर त्यांनी जत्रामध्ये खरंच नाही का डायरेक्ट आमच्या घरावर हल्ला ते केला आणि माझ्या भावाचे नुकसान ते केली। माझ्या भावाला डोक्यामध्ये मारलं, गजाने ते मारलं। त्यांच्याकडे मोठमोठे सत्तूर होते, मोठमोठे दांडे ते होते, गज ते कुऱ्हाडी ते सगळे घेऊन आले होते। माझा भाऊ गाडीवर बाहेर जात असताना यात्रेमध्ये राजू मकबूल पठाण व आसिफ टेलर्स व बाबूलाल पठाण यांनी माझ्या भावावर हल्ला केला व त्याला जखमी करून ठेवले। त्यांना असं वाटलं की माझे पप्पा घरातच आहे, त्यामुळे त्यांनी आमचे सगळे दार ते सगळे फोडले। त्यांनी आमच्या घराचे आर्थिक नुकसान ते केली। माझ्या लग्नासाठी जे दागिने बनवले होते ते पण त्यांनी चोरून ते नेले। आमच्या घराची खूप नुकसान ते केली आणि आमची स्कॉर्पिओ गाडी ते पण सगळी फोडली, शाईन पण फोडली, खूप नुकसान ते केली त्यांनी। आणि जे आमच्या मदतीसाठी बाहेर येत होते त्यांनी डायरेक्ट गजाने त्यांच्यावर मारहाण ते केली, खूप अत्याचार ते केला त्यांनी। आणि ते म्हणले तुम्ही जर मानवरीमध्ये जर आले तर तुम्हाला जीव मारण्याची धमकी देऊ। आमच्या जीविताला सर धोका आहे, त्याच्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण मिळायलाच पाहिजे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।